नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 12वी विषय अर्थशास्त्र बोर्ड परीक्षेमध्ये सर्वात महत्त्वाचा जास्तीत जास्त गुण मिळवून देणारा प्रश्न म्हणजे प्रश्न 6वा। 16 गुणासाठी हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो। खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा। कोणतेही 2 गुण आहेत 16। 3 प्रश्न विचारले जातात, त्यापैकी कोणतेही 2 लिहायचे आहे। एका प्रश्नाला 8 गुण आहेत। तर आपल्या अभ्यासक्रमामधून आपण या ठिकाणी 3ही प्रश्नाची उत्तरे आपल्या सरावासाठी लिहित आहे। परीक्षेमध्ये 2च लिहायचे आहेत। पहिला प्रश्न आहे, विदेशी व्यापार म्हणजे काय ते सांगून विदेशी व्यापाराची भूमिका स्पष्ट करा। उत्तरामध्ये पहिले आपल्याला विदेशी व्यापाराचा अर्थ लिहायचा आहे। तर विदेशी व्यापार म्हणजे विदेशी व्यापाराची संकल्पना। विदेशी व्यापाराची संकल्पना पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करण्यात आली आहे। विदेशी व्यापार म्हणजे जगातील विविध देशात केला जाणारा व्यापार होय। विदेशी व्यापाराला आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा बाह्य व्यापार असेही म्हणतात। प्राध्यापक मॅक्स वासरमन आणि हल्टमन यांच्यामध्ये विविध देशातील रहिवाशांमध्ये चालणाऱ्या व्यवहारांचा समावेश आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये होतो। अशा प्रकारे विदेशी व्यापाराचा अर्थ लिहिता येतो। आता विदेशी व्यापाराची भूमिका आपल्याला स्पष्ट करायची आहे, ते पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येते। त्यामध्ये एक आहे परकीय चलन प्राप्ती। विदेशी व्यापारामुळे परकीय चलन प्राप्त होते। प्राप्त विदेशी चलनाचा विविध उत्पादक कार्यांसाठी वापर करता येतो। विदेशी व्यापारामुळे स्वदेशी वस्तूंच्या व सेवांच्या उत्पादनास व बाजार विस्तारीकरणास प्रोत्साहन मिळते। गुंतवणुकीस प्रोत्साहन। विदेशी व्यापारामुळे उत्पादकांना वस्तू व सेवांची देशांतर्गत बाजारपेठेत विक्री करण्याबरोबरच जागतिक बाजारपेठेत निर्यात करण्याची संधी मिळते। परिणामी देशातील विविध वस्तूंच्या व सेवांच्या उत्पादनास चालना मिळते व त्यासाठी गुंतवणुकीस प्रोत्साहन मिळते। 3. श्रम विभागणी आणि विशेषीकरण। विदेशी व्यापारामुळे जागतिक पातळीवर श्रम विभागणी व विशेषीकरण होते। उदाहरण, अ या देशातील श्रमिक शेती उत्पादनात कुशल असतील आणि ब या देशातील श्रमिक इलेक्ट्रॉनिक उत्पादने बनवण्यात कुशल असतील तर अशावेळी अ हा देश शेती उत्पादनात विशेषीकरण प्राप्त करून ब या देशास शेती उत्पादनांची निर्यात करू शकतो। त्याचप्रमाणे ब हा देश इलेक्ट्रॉनिक उत्पादनात विशेषीकरण प्राप्त करून अ या देशास इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची निर्यात करू शकतो। संसाधनांचे पर्याप्त वाटप आणि वापर। विदेशी व्यापारामुळे प्रत्येक देश उपलब्ध संसाधने अशाच वस्तूंच्या उत्पादनाकडे वळवतो ज्यांच्यापासून कमीत कमी उत्पादन खर्चात महत्तम लाभ मिळू शकतो। उदाहरण, अ या देशातील उपलब्ध संसाधनांच्या आधारे कमीत कमी खर्चात गव्हाचे उत्पादन करणे शक्य असेल आणि ब या देशातील उत्पादन संसाधनांच्या आधारे कमीत कमी खर्चात औषधांचे उत्पादन करणे शक्य असेल तर अ देश गव्हाचे उत्पादन घेऊन ब या देशास गव्हाची निर्यात करतो। त्याचप्रमाणे ब हा देश औषधांचे उत्पादन करून अ या देशास औषधांची निर्यात करतो। अशा प्रकारे विदेशी व्यापारामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर संसाधनांचे पर्याप्त वाटप आणि वापर होतो। किंमत पातळीतील स्थैर्य। विदेशी व्यापारामुळे वस्तूंची मागणी व पुरवठा यात समतोल साधण्यात मदत होते व त्यामुळे अर्थव्यवस्थेत किंमत पातळीत स्थैर्य निर्माण होते। बहुविध पर्यायांची उपलब्धता। विदेशी व्यापारामुळे वस्तूंचे अधिकाधिक पर्याय उपलब्ध होतात। बाजारपेठेत स्पर्धा निर्माण होते व त्यामुळे ग्राहकांना रास्त दरात उच्च दर्जाच्या वस्तू उपलब्ध होऊ शकतात। अशा प्रकारे विदेशी व्यापार राहणीमानाचा दर्जा उंचावण्यास सहाय्यभूत ठरतो। अशा प्रकारे विदेशी व्यापार म्हणजे काय ते सांगून विदेशी व्यापाराची भूमिका स्पष्ट केली आहे। या प्रश्नाचे उत्तर अगदी सविस्तर आणि मुद्देसूद लिहिणे अपेक्षित असते। अशा पद्धतीने जर उत्तर लिहिलं तर आपल्याला 7.5 किंवा 8 पैकी 8 गुणसुद्धा मिळू शकतात। दुसरा प्रश्न, रिझर्व्ह बँकेची कार्य स्पष्ट करा। उत्तर, भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्य पुढीलप्रमाणे आहेत।
8 मुद्दे लिहिणे अपेक्षित आहे। त्यामध्ये पहिला मुद्दा, चलनी नोटांची निर्मिती करणे। भारतीय रिझर्व्ह बँकेकडे 1 रुपयाची नोट व सर्व नाणी सोडून सर्व मूल्यांच्या रुपयाच्या नोटा छापण्याची मक्तेदारी आहे। 1957च्या किमान राखीव धोरणानुसार भारतीय रिझर्व्ह बँकेला किमान 200 कोटी ठेव राखीव ठेवावी लागते। यापैकी 115 कोटी सोन्याच्या स्वरूपात आणि 85 कोटी परकीय चलनाच्या स्वरूपात ठेवली जाते। दुसरं कार्य आहे सरकारची बँक म्हणून कार्य करणे। भारतीय रिझर्व्ह बँक सरकारची बँक म्हणून कार्य करते। भारतीय रिझर्व्ह बँक ही केंद्र व राज्य सरकार यांच्याकडून ठेवी स्वीकारते व सरकारची प्रतिनिधी म्हणून त्यांच्या वतीने देणी देते। भारतीय रिझर्व्ह बँक ही सरकारला सार्वजनिक कर्ज व्यवस्थापनात मदत करते व अनेक आर्थिक विषयांवर सल्ले देते। तिसरं कार्य बँकांची बँक म्हणून कार्य करणे। भारतीय रिझर्व्ह बँक ही भारतातील सर्व बँकांवर वैधानिक नियंत्रण ठेवते। भारतातील सर्व अनुसूचित बँकांना भारतीय रिझर्व्ह बँकेकडे त्यांच्या मागणी व मुदत ठेवीनुसार किमान रोख निधी राखीव ठेवणे अनिवार्य असते। भारतीय रिझर्व्ह बँक ही व्यापारी बँकांना त्यांच्या हुंड्या वटवून देऊन आर्थिक सहाय्य करते। मंजुरी दिलेल्या तारणाच्या बदल्यात व्यापारी बँकांना कर्ज उपलब्ध करून देते। परकीय चलनसाठ्याचा सांभाळ करणे। भारतीय रिझर्व्ह बँक ही परकीय चलनसाठ्याची संरक्षक म्हणून कार्य करते। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सर्व सदस्य देशांच्या चलनाची खरेदी व विक्री करण्याचे कार्य भारतीय रिझर्व्ह बँक करते। भारतीय रिझर्व्ह बँक ही रुपयाचा विनिमय दर ठरवण्यात व त्यात स्थिरता आणण्यात मदत करते। पतपैशाचे नियंत्रण। देशातील सर्वोच्च बँक म्हणून भारतीय रिझर्व्ह बँक ही व्यापारी बँकाच्या पतनिर्मिती प्रक्रियेवर नियंत्रण ठेवते। भारतीय रिझर्व्ह बँक ही पतपुरवठ्याच्या आकारमानावर नियंत्रण ठेवण्यासाठी बँक दर, खुल्या बाजारातील रोखे व्यवहार, रोकड निधीचे गुणोत्तर, सांविधानिक रोखतेचे गुणोत्तर या संख्यात्मक साधनांचा वापर करते। भारतीय रिझर्व्ह बँक ही पतपुरवठ्याच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी कर्ज व तारण यामधील गाळ्याचे नियमन, कर्जाचे नियंत्रित वाटप, नैतिक मनधरणी इत्यादी गुणात्मक साधनांचा वापर करते। आकडेवारी गोळा करणे व प्रसिद्धीस देणे। भारतीय रिझर्व्ह बँक ही बँकिंग आणि अर्थव्यवस्थेतील इतर वित्तीय क्षेत्रांशी संबंधित सांख्यिकीय माहिती संकलित करते व ती माहिती प्रसिद्ध करते। विकासाभिमुख आणि प्रोत्साहनात्मक कार्य करणे। भारतीय रिझर्व्ह बँक ही भारतातील निमशहरी आणि ग्रामीण भागात बँकिंग सेवा वाढवणे, ठेवीदारांना संरक्षण देणे, शेतकऱ्यांना कृषी पतपुरवठा करणे, उद्योगधंद्यांना चालना मिळावी यासाठी औद्योगिक पतपुरवठा करणे इत्यादी विकासाभिमुख आणि प्रोत्साहनात्मक कार्ये पार पाडते। इतर कार्य करणे। भारतीय रिझर्व्ह बँक ही निरसन केंद्र म्हणून कार्य करून आपल्या सदस्य बँकांच्या खात्यामधील आपापसातील देण्याघेण्याचे व्यवहार पार पाडते। भारतीय रिझर्व्ह बँक भारतातील व्यापारी बँकांचा अंतिम ऋणदाता म्हणून कार्य करून आर्थिक संकटात असलेल्या व्यापारी बँकांना आर्थिक सहाय्य करते। अशा प्रकारे रिझर्व्ह बँकेची कार्य स्पष्ट करता येतात। तिसरा प्रश्न आहे, निर्देशांक रचनेच्या पायऱ्या स्पष्ट करा। उत्तर, थोडक्यात प्रस्तावना लिहूया। निर्देशांक हा सर्वप्रथम ठराविक कालावधीतील किंमत पातळीतील होणारे बदल मोजण्यासाठी विकसित करण्यात आला होता। आजच्या काळात भागभांडवल बाजारातील किमती, राहणीमान, औद्योगिक उत्पादन, कृषी उत्पादन, आयात निर्यात इत्यादी चलात ठराविक कालावधीत होणारे बदल मोजण्यासाठी निर्देशांकाचा उपयोग केला जातो। निर्देशांक ही संख्याची अशी शृंखला आहे की जिच्या आधारे काल व स्थान पदमालेतील बदलाचे मापन करता येते। निर्देशांक रचनेच्या पायऱ्या पुढीलप्रमाणे: 1. निर्देशांक मापनाविषयी हेतुनिश्चिती. निर्देशांक तयार करण्यासाठीचा हेतू निश्चित करणे ही निर्देशांक रचनेची पहिली व महत्त्वाची पायरी आहे। उदाहरण: घाऊक बाजारातील वस्तूंच्या किमतीत 2 कालावधीत झालेल्या बदलांचा अभ्यास करण्याचा हेतू असल्यास वस्तूंच्या किरकोळ बाजारातील किमतीच्या माहितीचे संकलन करणे अयोग्य ठरेल। म्हणून निर्देशांक मोजण्यासाठी सर्वप्रथम हेतू निश्चित केला जातो। दुसरा आहे मूळ वर्षाची निवड. निर्देशांक मोजण्यासाठी सर्वसामान्य मूळ वर्षाची निवड केली जाते। मूळ वर्ष हे नैसर्गिक आपत्ती, युद्धजन्य परिस्थिती, आणीबाणी इत्यादी बाबींपासून मुक्त असणे आवश्यक असते।
त्याचप्रमाणे चालू वर्षाच्या तुलनेत मूळ वर्ष अतिशय मागचे निवडले जात नाही. 3. प्रतिनिधिक व प्रमाणित वस्तूंची निवड. निर्देशांक तयार करताना लोकांच्या आवडीनिवडी, समाजातील चालीरीती, आर्थिक स्थिती इत्यादींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रतिनिधिक व प्रमाणित वस्तूंची निवड करणे आवश्यक ठरते. उदाहरण, अविकसित देशातील बहुसंख्य गरीब लोकांच्या उपभोगातील बदलांचा निर्देशांकाद्वारे अभ्यास करताना त्या देशातील चैनीच्या वस्तूंच्या परिमाणात झालेल्या बदलांचा निर्देशांक मापनासाठी वापर न करता बहुसंख्य गरीब लोकांच्या दैनंदिन उपभोगातील वस्तूंच्या परिमाणात झालेल्या बदलांचा निर्देशांक मापनासाठी वापर केला जातो. 4. वस्तूंच्या किमतीची निवड. निर्देशांकाचे मापन करण्यासाठी निवडलेल्या वस्तूंची किंमत स्थानपरत्वे, दुकानपरत्वे बदलण्याची शक्यता असते. त्यामुळे निर्देशांक मापन प्रक्रिया अधिक परिणामकारक व्हावी यासाठी संबंधित वस्तूच्या किमती संदर्भातील माहिती प्रातिनिधिक दुकानामधून व प्रातिनिधिक विक्रेत्याकडून निपक्षपातीपणे मिळवली जाते. योग्य सरासरीची निवड. अंकगणितीय मध्याची गणना करणे सोपे असल्यामुळे निर्देशांक तयार करताना अंकगणितीय मध्याचा वापर केला जातो. निर्देशांक मापन प्रक्रिया अधिक परिणामकारक व्हावी यासाठी योग्य सरासरीची निवड केली जाते. 6. योग्य भाराची निवड. निर्देशांक मोजताना चलांचा संख्यात्मक भार म्हणजे Q किंवा मूल्यभार P/Q यापैकी योग्य भाराची निवड करणे आवश्यक असते. सर्व वस्तूंना समान महत्त्व नसल्यामुळे निर्देशांक मोजताना विशिष्ट भाराची निवड केली जाते. 7. योग्य सूत्राची निवड. निर्देशांक मोजण्यासाठी निर्देशांकाचा हेतू आणि उपलब्ध आकडेवारी यानुसार योग्य सूत्राची निवड केली जाते व त्याद्वारे निर्देशांकाचे मापन केले जाते. अशा प्रकारे निर्देशांक रचनेच्या पायऱ्या सविस्तर स्पष्ट करता येतात. अशा प्रकारे आपण बोर्ड परीक्षेमध्ये प्रश्न क्रमांक 6 खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. अशा पद्धतीने जर उत्तरं लिहिली तर आपल्याला 16 पैकी 14 ते 15 गुण नक्की मिळतात. अशाच प्रकारचे परीक्षेसंबंधित विविध वर्गाचे विविध विषयाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करायला विसरू नका. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.